ते काय सांगणार? आपल्याच सत्तेत असलेले नगरसेवक आज आपल्या भेटीला आले होते, त्यांची नाराजी होती. कुठल्या तरी प्रकारचा जो विकासाच्या संदर्भातला निधी आहे त्या संदर्भात आपलं पत्र स्थायी समितीच्या याच्यात गेला, ती नाराजी व्यक्त केली जात होती. नेमका काय प्रकार आहे? तुम्ही मीटिंग पण घेतलेली आहे. नाराजी नव्हती, फक्त ते थोडंसं एक मिसअंडरस्टँडिंग त्यांना झालं होतं. जे आपण सर्व नगरसेवकांना एक समान निधी आपण दिलेला आहे 63 लाखाबद्दल, तर त्याच्याबद्दल त्यांना थोडंसं सांगण्यात आलं होतं की 25 लाखाबद्दलचेच आता तुम्हाला द्यायचे आहे. तर तसं काहीच नाही आहे. माझं उलट हेच आहे की जितक्यात लवकर आचारसंहिता संपली, आचारसंहिता संपल्याबरोबर मी काल परवाची मीटिंग घेतली होती, त्यातच मी सर्वांना सांगितलं होतं शहर अभियंत्याला की आचारसंहिता संपल्याबरोबर त्यांना वर्क ऑर्डर हे गेले पाहिजे. त्याच्यानुसार तुम्ही योजना करा आणि प्रत्येकाला प्रत्येक भागामध्ये एक सोबत वर्क ऑर्डर द्या, म्हणजे प्रत्येक भागामध्ये कामं हे चालू व्हायला पाहिजे. त्यांना असं वाटलं की 25 लाखापर्यंतचेच निधी आपल्याला कामं आता भेटणार आहे, त्यामुळे त्यांना ते सांगण्यात आलं होतं. तसं काहीच नाही आहे. त्याच्यावरच चर्चा झाली की पुढचे आचारसंहिता संपल्याबरोबर तुम्हाला निधी मिळणार आहे आणि त्याच्यावरचं वर्क ऑर्डर मिळणार आहे आणि त्वरित कामं सुरू तुमचे होतील, याच्यावरच चर्चा होती. काही नगरसेवकांचं असंही म्हणणं होतं की 70 लाखाचा निधीचा जो विषय होता तो 65वर आला, 65चा 60वर आला, 60चा 50वर आला आणि आता कुठेतरी 25 लाखाचा निधीचं पत्र महापौरांनी स्थायी समितीला दिलेलं आहे आणि कुठल्याही नगरसेवकांना विश्वासात घेतलेला नाही, असा रोष नाही. काही तसं काही नव्हतं. आधी 70 लाखाचं जी निधी होती त्यामध्ये ती 63 लाखावर आली होती. 50 लाख हे मनपा निधी होती, 53 लाख हे मनपा निधी होती, मनपा निधी, आणि 10 लाख हे नगरसेवक निधी होती. असं टोटल 63 लाखाची जी निधी होती ती प्रत्येक नगरसेवकांना मी दिलेली होती आणि त्यांनी त्यानुसार ते पत्रही त्यांचे वर्क चेस्ट ऑर्डर दिलेल्या होत्या. त्यानुसार काम हे चालू होतं. फक्त मी एक लेटर असं दिलेलं होतं की 25 लाखाच्या आतलं जे कामं असतात त्याला आयुक्ताची सही आयुक्ताच्या सहीवरच कामं हे होत असतात. त्याला हाऊसमध्ये यायची गरज नसते, सभागृहामध्ये यायची गरज नसते. तर आचारसंहिता असल्यामुळे आपल्या मीटिंग्स तुम्ही बघाल तर झालेल्या नव्हत्या, त्यामुळे ते लेटर असं होतं की त्यातलेच त्यांचे 25 लाखाचे आतील जे कामं असतील ते आयुक्तांच्या सहीवर त्वरित त्यांना वर्क ऑर्डर करण्यात यावी, असं ते लेटर होतं. ते लेटर सांगण्यामध्ये कोणाची चुकी झाली असेल, पण मी त्यांना ते लेटरही दाखवलं. नाराजगी कोणाचीच नाही आहे. ते माझ्याकडे फक्त चर्चेसाठी आलं होतं की असं ऐकू आलेलं, पण तसं काहीच नाही. त्यांना लेटरही दाखवलेलं आहे. 25 लाखाची आतील कामं त्यांच्या 63 लाखामधील आयुक्ताच्या सहीवर हे डायरेक्ट वर्क ऑर्डर होऊन त्यांना मिळू शकते. याच्यासाठी मी ते लेटर दिलेलं होतं की लवकरात लवकर कामं व्हायला पाहिजे, हे माझा उद्देश होता आणि आचारसंहिता संपल्याबरोबर सर्वांना वर्क ऑर्डर ही गेली पाहिजे. काही बैठकीमध्ये काही वेळ प्रावीण्य झाले असं देखील मुलाला आपण कुठल्या तरी अधिकाऱ्यांना काही सुनावलं किंवा काही बोलले असंही तिच्यामध्ये तेच होतं की माझं जे लेटर होतं आणि काही नगरसेवकांना हे चुकीचं सांगण्यात आलं होतं की ताईंनी फक्त 25 लाखाच्याच याच्या कामासाठी वर्क ऑर्डर करायला सांगितली आहे. तर मी त्या अधिकाऱ्यांना हेच सांगितलं की तुम्हाला जे लेटर दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही काम करा ना. तुम्ही नगरसेवकांना चुकीचे इन्फॉर्मेशन का देत आहेत? ते लेटर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही महापौर ताईंकडे येऊन समजून घ्या. त्यात काय नमूद केलं आहे ते तुम्ही बघा की काय सांगितलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट नगरसेवकांना चुकीची माहिती ही देऊ नका. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना हे घेतलेलं होतं की तुम्हाला समजलं नाही आहे लेटरचं अर्थ, तो माझ्याकडनं समजून घ्या. आणि त्या अनुषंगाने आता उद्या एक मीटिंग ठेवलेली आहे की आपण कसं लवकरात लवकर कामं संपवू शकतो. त्यामुळे बांधकाम विभाग आपलं शहर अभियंताची आणि त्यांच्या सर्व खालच्या टीमची इंजिनियर्सची एक मीटिंग ठेवली आहे आणि त्यात नगरसेवकांनाही बोलवलं आहे की काहींचा असतो की फक्त गटरी, काहींचे फक्त रोड्स आहे, तर आपण कसं करू शकतो त्यासाठी त्यांची एक मीटिंग लावलेली आहे. नाराजी जी होती नगरसेवकांची ती आपण नाराजी नव्हतीच, गैरसमज झालेला होता. नाराजी ही नव्हतीच. कामं त्यांना म्हणजे आधीपासून मी आहे ते पाहत आहे की प्रत्येक नगरसेवकांना समान निधी हा भेटला गेलाच पाहिजे. त्यांना फक्त चुकीचं सांगण्यात आलं होतं की 25 लाखाच्या आतलं जातं फक्त कामं होणार आहे. 25 लाखाच्या आतील कामं हे आपलं आयुक्तांच्या सहीवर होऊ शकतात, तर ते त्वरित करण्यात यावे असं ते पत्र होतं. ती नाराजगी नव्हतीच, फक्त एक मिसअंडरस्टँडिंग होतं, ते क्लिअर झालेलं आहे.